Hello students, very pleasant good morning to all of you. Let's again turn to the online teaching learning platform of SM Academy English channel. Dear students, as in the semester 5th, we made a detailed online study and offline study of our syllabi. Then in semester 6, we started manual learning, teaching and learning platform. But however, as recently the corona guidelines has been issued and the manual teaching has been prohibited for some days, now it's a time again to turn for the online teaching learning platform of our YouTube channel, that's SM Academy English Teaching and Learning. Dear students, for this semester we have some texts of drama and poetry of 20th century English literature, that is 20th century British literature. You know, we have 6 poems and a novel, Lord of the Flies by William Golding. Okay, and we have one background topic also, that is literary trends and tendencies of 20th century modern English poetry, modern English novel and modern English drama. We will learn all the prescribed texts to us, that is the 6 poetry in detail, and a novel, Lord of the Flies by William Golding. But prior to it, we will begin our online teaching learning with a background topic of literary trends, tendencies, characteristics, development of modern English poetry and modern English novel and modern English drama. आपण सुरुवातीला 20व्या शतकातील इंग्रजी साहित्यातील कविता, नाटक आणि कादंबरी यांची डेव्हलपमेंट शिकणार आहोत. खास करून आपण पोएट्री आणि नॉवेल यांची डेव्हलपमेंट शिकणार आहोत, यांच्या ट्रेंड शिकणार आहोत, यांच्या टेंडन्सी शिकणार आहोत. कारण आपल्याला या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला 6 कविता आहेत आणि सोबत एक नॉवेल आहे. सो द टॉपिक ऑफ आवर डिटेल स्टडी टू दिस सेम 6 इज, that is literary trends, features of modern English poetry and novel. So this is our topic of study: literary trends, features, tendencies of 20th century modern English poetry and novel. First, dear students, we will begin our online teaching and learning with development, literary trends, features of modern English poetry. आपण सुरुवातीला मॉडर्न इंग्लिश पोएट्री शिकणार आहोत. ओके, हाऊ द मॉडर्न इंग्लिश पोएट्री इज इन्सेप्टेड, इज स्टार्टेड, कशा पद्धतीने मॉडर्न इंग्लिश कवितेची सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहिती असेल साधारणतः 1837 to 1901 हा काळ जो आहे, इट इज कॉल्ड ॲज अ व्हिक्टोरियन एज. हे तुम्हाला अर्लियर तुम्ही शिकलात असाल. इट इज कॉल्ड ॲज अ व्हिक्टोरियन एज. अँड इन जनरल, साधारणतः इन जनरली आफ्टर 1901 किंवा विथ द फर्स्ट डिकेड ऑफ 20th century, 20व्या शतकाच्या पहिल्या डिकेडच्या अनुषंगाने ही मॉडर्न युगाला किंवा 20th centuryला सुरुवात झाली असं मानलं जातं. म्हणून साधारणतः आपण जे साहित्य शिकणार आहोत ते 1901 पासूनचं पुढचं साहित्य शिकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्याने शिकणार आहोत द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न इंग्लिश पोएट्री.
ओके, आपण त्याच्यासाठी शिकणार आहोत द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न इंग्लिश पोएट्री. नाउ द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न इंग्लिश पोएट्री हॅज बीन मेड इन टू फेजेस. ती एक विशिष्ट फेजेसमध्ये हळूहळू पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली. व्हॉट आर दोज फेजेस? व्हॉट वेअर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड टेंडन्सीज ऑफ दोज फेजेस? हे आपण आता डिटेल्समध्ये शिकूया. साधारणतः मॉडर्न इंग्लिश पोएट्रीचा पहिला जो फेज आहे विद्यार्थी मित्रांनो, हा साधारणतः 1910 पासून असं समजा तुम्ही, तर 1935 पर्यंतचा एक असा विशिष्ट फेज होता. दॅट इज व्हॉट द जॉर्जियन पोएट्री. हा एक पहिला फेज मानला जातो. आता जॉर्जियन पोएट्री का? कारण किंग जॉर्ज फिफ्थ वॉज द किंग ऑफ इंग्लंड. व्हेरी सिम्पल. किंग जॉर्ज पाचवा जो होता हा त्या काळामध्ये इंग्लंडचा राजा होता, नामधारी राजा होता. त्याच्यामुळे त्या काळातील कवितेला जॉर्जियन पोएट्री असं म्हणलं जातं. एडवर्ड मार्श पब्लिश as series of anthologies. The anthologies published between 1912 to 1922 and these anthology were titled as Georgian poetry. साधारणतः सगळ्यात पहिल्याने एडवर्ड मार्श नावाच्या लेखकाने एक कवितेची सिरीज पब्लिश केली. ही पब्लिश अँड अँथॉलॉजी. त्याने एका अँथॉलॉजीला सुरुवात केली पब्लिश करायला. ही साधारणतः पब्लिश केली गेली 1912 टू 1922 या काळामध्ये पब्लिश केली गेली. अँड इट इज कॉल्ड ॲज अ जॉर्जियन पोएट्री बिकॉज इट वॉज प्रायमरीली रिटन व्हेन द किंग जॉर्ज फिफ्थ वॉज द किंग ऑफ इंग्लंड. आता हू वेअर द मेन पोएट्स ऑफ दिस जॉर्जियन पोएट्री? ह्या जॉर्जियन पोएट्रीचे काही मुख्य कवी होते, त्यांची नावं लक्षात ठेवा. जे.के. चेस्टरटॉन, W.H. डेव्हिस, जॉन ड्रिंकवॉटर, त्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये D.H. लॉरेन्स. दीज आर द नेम ऑफ जॉर्जियन पोएट्स. W. गिब्सन. हे नावं लक्षात ठेवा. W. गिब्सन, W.H. टर्नर, W.J. टर्नर. सो हू वेअर द मेन जॉर्जियन पोएट्स? मुख्य जॉर्जियन कवी कोण होते? J.K. चेस्ट्रॉन, W.H. डेव्हिस, जॉन ड्रिंकवॉटर, D.H. लॉरेन्स, W. गिब्सन अँड W.J. टर्नर. दीज वेअर द मेन जॉर्जियन पोएट्स. हे मुख्य जॉर्जियन कवी म्हणून ओळखले जातात. याच्यामध्ये अजून थोडेफार यंग पोएट्स पण होते. ते थोडेसे वॉर पोएट म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्याच्यामध्ये रुपर्ट ब्रोक, एडमंड ब्लंडन, रॉबर्ट ग्रेव्स, सिगफ्राईड ससून, एडवर्ड थॉमस, विल्फ्रीड ओवेन हे पण येतात. पण आपण त्याचा प्रामुख्याने वॉर पोएट्री म्हणून जेव्हा अभ्यासणार आहोत तेव्हा त्यांचं आपण सगळं डिटेल पद्धतीने अभ्यास करणारच आहोत. ओके, तर आपण त्यांचा प्रामुख्याने अभ्यास हा वार पोएट्रीमध्ये हा पण त्यांचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. सम ऑफ देम वेअर नोन ॲज वार पोएट्स. मेनी ऑफ देम पार्टिसिपेट इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर. यांना वार पोएट्स असं सुद्धा म्हणतात कारण याच्यातले अनेकांनी पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतलेला होता. अँड फ्यू ऑफ देम डाईड इन इट. हे जे तुम्हाला आता नावं सांगितले मी, खास करून ती नावं तुम्हाला जर लक्षात ठेवायची असेल तर एडमंड ब्लंडन, त्याच्यानंतर विल्फ्रीड ओवेन, एडवर्ड थॉमस, रॉबर्ट ग्रेव्स,
सिगफ्रीड ससून यांच्या नावाने एक हॉस्पिटल पण आहे, ससून. These are specially war poets, but they wrote during the Georgian period also, म्हणून त्यांना जॉर्जियन पोएटसुद्धा म्हटलं जातात. पण प्रामुख्याने त्यांची जी कविता होती ही वारविषयी होती आणि ते स्वतः एक सोल्जर होते. दे themselves were soldier and have the practical experience of war. त्यांना स्वतःना युद्धाचा एक प्रॅक्टिकल अनुभवसुद्धा होता, म्हणून त्यांना वार पोएट पण म्हणतात. आणि त्यांनी लिखाण हे जॉर्जियन काळामध्ये केलं म्हणून त्यांना जॉर्जियन पोएटसुद्धा म्हणतात. सो इट वॉज द फर्स्ट फेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ जॉर्जियन पोएट. द जॉर्जियन पोएट्स विथड्रू इंटू रुरल इंग्लंड अँड सेलिब्रेटेड द विलेज लाईफ. तर सगळ्यात महत्त्वाचं जॉर्जियन पोएट्रीचे फीचर्स काय होते? वैशिष्ट्य काय होते? दॅट इज द डिपिक्शन ऑफ रुरल अँड विलेज लाईफ. त्यांनी ग्रामीण आणि अत्यंत खेडेपाड्यातलं जीवनशैलीचं चित्रण केलं. सो इट वॉज अ पोएट्री ऑफ रुरल अँड विलेज लाईफ. इट वॉज अ काइंड ऑफ पोएटिक पिकनिक फॉर देम. दे हॅड अ ग्रेट अट्रॅक्शन ऑफ रस्टिक विलेज लाईफ. त्यांच्या बऱ्याचशा कवितामध्ये वी फाइंड अ डेपिक्शन ऑफ रस्टिक विलेज लाईफ. रस्टिक म्हणजे गावरान ग्रामीण जीवनाचं चित्रण आपल्याला त्यांच्या बऱ्याचशा कवितांमध्ये हे मिळतं. दे ग्लोरिफाईड द इनोसन्स अँड द प्युरिटी ऑफ कंट्री लाईफ. त्यांनी प्रामुख्याने निसर्ग, इट वॉज अ पोएट्री ऑफ नेचर. इट वॉज अ पोएट्री ऑफ नेचर अँड कंट्री लाईफ. नेचर अँड कंट्री लाईफ हा त्यांचा मूळ विषय होता. अनलाईक द रोमॅन्टिक्स दे हॅड अ ग्रेट फॅसिनेशन फॉर देअर चाइल्डहूड मेमरीज. त्याच्यानंतर त्यांचा पुढचा विषय होता चाइल्डहूड मेमरीज. हा सुद्धा जॉर्जियन पोएटचा खूप महत्त्वाचा एक विषय होता. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक चाइल्डहूड मेमरी अशा पद्धतीने त्याचे सापडतील. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स होतं वर्शिप ऑफ ब्युटी. सौंदर्याची स्तुती ही अत्यंत म्हणजे दे चूज व्हेरी सिम्पल सब्जेक्ट, व्हेरी ऑर्डिनरी सब्जेक्ट, व्हेरी जनरल सब्जेक्ट. इट वॉज नॉट द पोएट्री ऑफ इंटेलेक्ट लाईक इमॅजिस पोएट्री. इमॅजिस पोएट्रीप्रमाणे ही खूप मोठी इंटेलेक्ट पोएट्री नव्हती, साध्या विषयावर लिहिली गेलेली कविता होती. इट वॉज अ काइंड ऑफ विड्रॉवल फ्रॉम रियालिटीज. खूप जास्त रिॲलिस्टिक वर्णन त्याच्यामध्ये नव्हतं. देअर पोएट्री इज फुल ऑफ लिमिटेशन्स ऑफ रोमॅन्टिक नेचर पोएट्री. द जॉर्जियन्स पोएट्स आर ऑफन कन्सिडर ॲज अ वीकेंड कॉटेजर्स. जसं मोठ्या शहरांमध्ये वीकेंड ट्रिप करायला जवळच्या एखाद्या स्पॉटला जातात आणि निसर्गाचा आनंद घेतात, तसं यांना वीकेंड पोएटसुद्धा म्हणायचे. याच्यातले बरेचसे कवीचे आहेत ते वीकेंडला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावर जायचे आणि तिथल्या निसर्ग ब्युटीविषयीचं एक सुंदर चित्रण आपल्या कवितेमध्ये करायचे. देअर पोएट्री क्रिटिसाइज ॲज व्हेरी सेंटेड विथ पोएट्री अँड क्राउडेड विथ बर्ड्स अँड फिदर्स. म्हणून त्यांची पोएट्री जी आहे ना ही मोठ्या प्रमाणामध्ये बर्ड्स, फ्लॉवर्स, ॲनिमल्स अशा निसर्ग घटकाने परिपूर्ण अशी कविता तुम्हाला जॉर्जियन पोएट्री दिसते. तर साधारणतः मॉडर्न पोएट्रीची सुरुवातच ही जॉर्जियन कवितेपासून सुरुवात झाली आणि त्यांची वरील आपण शिकलो त्या पद्धतीचे कवी आणि ही त्यांची प्रामुख्याने वैशिष्ट्ये होती. सो जॉर्जियन पोएट्री ही साधारणतः 1912 पासून तर 1935च्या दरम्यान चालू राहिली. या काळामध्ये किंग जॉर्ज हे इंग्लंडचे राजे होते आणि म्हणून या काळामध्ये लिहिले गेलेल्या कवितेला जॉर्जियन पोएट्री म्हणतात. पण या कवितेचं स्वतःचं एक असं वैशिष्ट्य होतं. द जॉर्जियन्स हॅड अ पॉझिटिव्ह एम. पुढचं वैशिष्ट्य या कवितेचं होतं दे हॅव व्हेरी पॉझिटिव्ह एम फॉर लाईफ. जीवनाविषयी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कविता लिहिली. दे ट्रीटेड नॅचरल थिंग्स इन अ क्लिअर, नॅचरल अँड ब्युटिफुल वे. त्यांची कविता ही अत्यंत क्लिअर, नॅचरल पद्धतीने लिहिली होती. इट वॉज नॉट बॉम्बार्डेड विथ ॲलेग्रीज, मेटाफिजिकल कन्सीट्स, ॲल्युझन्स
किंवा मोठे मोठे शब्द, कॉम्प्लेक्स रचना, किंवा यूज ऑफ फिगर स्पीच, ओव्हरलोडेड विथ द यूज ऑफ फिगर स्पीच, असं त्यांच्यामध्ये काही नव्हतं. आपण ज्याला म्हणतो हलकी फुलकी सिम्प्लिफाईड अशा पद्धतीची कविता होती. दे वेर सिम्पल, दे रोट एक्स्ट्रीमली नीट अँड व्हेरी मेलोडियस पोएम्स अबाउट. त्यांचे तर तुम्ही जर पाहिले ना तर त्यांचे बरेचसे जे कवितेंचे विषय होते, शीप, बुल्स, वाईल्ड ॲनिमल्स, बर्ड्स, स्लीप, ड्रीम, नेचर, these were the subjects of जॉर्जियन पोएट्री. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की किती साध्या साध्या विषयावरती जॉर्जियन पोएट्री लिहिली गेली होती. दे लॉंग फॉर गुड ओल्ड डेज अँड वेज. त्यांना नेहमी जुनी जी संस्कृती होती, दे वेर फॅसिनेटेड फॉर किंवा ल्युअर्ड फॉर ओल्ड कल्चर. त्यांना जुनी जी संस्कृती होती त्याचा खूप मोठा मोह होता. These poets had of course their clearly recognizable individual qualities but were alike in their rejection of the ideas of the decade dissidents. Their quest for simplicity and reality, their love for natural beauty, असे साध्या साध्या विषयावरती जॉर्जियन पोएट्री लिहिली गेली. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, काही कवी तर त्यांना इट वॉज द चाइल्डहुड पोएट्री किंवा चाइल्डिश पोएट्री असं सुद्धा त्यांना टीकात्मक पद्धतीने, लहान मुलांची कविता असं सुद्धा म्हटलं जायचं. दे वेर स्पेशली फॉन्ड ऑफ इंग्लिश लँडस्केप. इंग्लंडचं जे आजूबाजूचं सुंदर असं निसर्ग चित्रण होतं त्याचं वर्णन त्यांच्या कवितामध्ये आढळतं. दे ॲडॉप्टेड द फॉर्म्स अँड टेक्निक्स ऑफ द मेन ट्रॅडिशन्स ऑफ इंग्लिश पोएट्री. इन देअर वे दे वेर एस्केपिस्ट. Robert Graves, who belonged to this group, said they were merely writing nice poetry for nice people and that were too inclined to indulge in mutual prose. तर रॉबर्ट ग्रेव्स या कवितेविषयी काय म्हणायचं माहिती का तुम्हाला? नाईस पोएट्री फॉर नाईस पीपल. चांगल्या लोकांसाठीची चांगली कविता, अशा पद्धतीचं सिंपल वर्णन हे रॉबर्ट ग्रेव्सने अबाउट जॉर्जियन पोएट्री केलं होतं. तर सुरुवात जी आहे मॉडर्न कवितेची ही जॉर्जियन पोएटपासून झाली. जॉर्जियन पोएट्री याच्यासाठी कारण किंग जॉर्ज पाचवा हा इंग्लंडचा राजा होता. त्या काळामध्ये ज्या कवितेंनी कविता लिहिल्या त्याला जॉर्जियन पोएट्री म्हणतात. ते जे कवी होते त्यांचं वर्णन मी तुम्हाला केलेलंच आहे. कोणते कोणते कवी होते तर ते होते प्रामुख्याने J.K. चेस्टन, W.H. डेव्हिस, जॉन ड्रिंकवॉटर, D.H. लॉरेन्स, W.W. गिब्सन, W.H. टर्नर. दीज वेर द मेन जॉर्जियन पोएट्स. याच्यामध्ये सबसेक्शन वार पोएटचा पण होता, तोही आपण अभ्यासला. तो डिटेल्समध्ये आपण पुढे अभ्यासणारच आहोत. आणि त्यांचे विषय जे होते आता जे अभ्यासले अत्यंत सिम्प्लिफाईड असं डिस्क्रिप्शन ऑफ लँड, नेचर, लँडस्केप, बर्ड्स, ॲनिमल्स, अशा पद्धतीचं साध्या साध्या विषयावर त्यांनी कविता लिहिली. सो द जॉर्जियन पोएट्री वॉज द फर्स्ट फेज ऑफ द डेव्हलपमेंट टेंडन्सी, ट्रेंड म्हणूया आपण त्याला, टेंडन्सी नाही, ट्रेंड ऑफ द मॉडर्न इंग्लिश पोएट्री. तर तुम्हाला पहिला फेज जॉर्जियन पोएट्री हा थोडक्यामध्ये चांगल्या पद्धतीने समजला असेल. याचे डिटेल नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करणारच आहोत. तर आता आपण या ऑनलाईन टीचिंग लर्निंगकडे वळलेलो आहोत. तो आय रिक्वेस्ट प्लीज बी कंटिन्युअसली इन टच विथ दिस SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. याच्यानंतर आपण लगेच पुढची डेव्हलपमेंट जी आहेत द इमॅजिस पोएट्री म्हणजे काय ही शिकणार आहोत. ही नेमकी याच्या विरुद्धातली रिॲक्शन होती. इमॅजिस पोएट्री वॉज ॲक्च्युली अ रिॲक्शन टू द जॉर्जियन पोएट्री. जॉर्जियन पोएट्री सिम्पल होती तर इमॅजिस पोएट्री ही अत्यंत समजायला कॉम्प्लेक्स आणि फुल ऑफ इमेजेस होती. तो काय प्रकार होता तो आपण आता शिकणारच आहोत. पण दिस इज enough to understand in brief, in nutshell, what is the Georgian poetry. Thank you students. Thank you for watching the SM Academy YouTube English channel, online teaching learning platform channel. I request be continuously in touch with your WhatsApp group and SM Academy online teaching learning channel, and you will get the regular videos of all our syllabi on this YouTube channel. Thank you. Keep watching. Thank you.